हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासाप्रती भासला, व्यासाप्रती भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुभवाच. हे म्हणते प्रथमे वासी नंद ब्रजकुमारिका चेरुर हविष्य भुंजाना कात्यायन्यर्चनं व्रतम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे भगवंताची गोकुळामध्ये लीला चाललेली आहे. लीला कशाला म्हणायचं? आणि आपण जे कार्य करतो ते कर्मानुसार करतो, पण भगवंताला कर्म नसतं, म्हणून त्याला लीला म्हणतात. लीला म्हणजे स्वेच्छा, भगवंताची इच्छा, भगवदेच्छा. आणि भगवंताची जी इच्छा आहे त्याच्यामध्ये अहंकार नसतो. आपल्या कुठल्याही कृतीमध्ये अहंकार असतो, म्हणून आपली कृती ही कृती आहे आणि भगवंताची लीला आहे. आपण केलेलं काम आहे, भगवंताची लीला आहे. त्यांचं खेळणंही लीला आहे, त्यांचं चोरणंही लीला आहे. त्यांनी केलेले सगळ्या प्रकारचे विभ्रम, हाल चाल, मंद हास्य, कटाक्ष, त्याचप्रमाणे बासरी वाजवून, ही सगळी लीला आहे. यामध्ये भगवंत अहंकार मुक्त आहे, त्यामुळं त्याला लीला असं म्हणतात. तिथे भगवंताची लिप्तता कुठे नाही. भगवान त्यालाच म्हणतात की जो कुठे लिप्त नाही. जसा वायू सगळीकडे जातो, तो सुगंधावरही जातो आणि दुर्गंधावरूनही जातो, पण तो कुठे लिप्त नसतो. त्याप्रमाणे भगवान सगळ्या जगामध्ये व्यवहार करतो, पण तो लिप्त नाही. अलिप्तपणाने तो व्यवहार करतो. एकदा आता भगवंताचं वय या वेळेला 7 वर्षाचं आहे. या 7 वर्षाच्या वयामध्ये पहा, 7 वर्षाचं वय म्हणजे काय? अजून बालकच आहे. तो काही तरुण नाहीये. तारुण्यामध्ये तर त्यांनी मोठमोठे राक्षस पुढे मारले, जरासंधाबरोबर युद्ध केले, पण आज 7 वर्षाचं वय आहे त्यांचं. आणि या वेळेला त्या गावामधल्या ज्या व्रजकुमारिका आहेत, गोपिका आहेत, त्या कृष्णावर अनुरक्त झालेल्या आहेत. त्यांचं वय किती असेल? त्यांचं वय 7-8 आहे, यापेक्षा अधिक नाहीये. आणि या 7 वर्षाच्या 8 वर्षाच्या मुग्ध बालिका असं म्हणू आपण, ह्या मुग्ध बालिका कृष्णावर अनुरक्त झाल्या. ह्या गोपिका आहेत. ह्या गोपिका कोण आहे? तो कृष्णावर ज्या अनुरक्त झाल्या, कृष्णावर ज्यांनी परम प्रीती केली, प्रेम केलं, भगवान गोपाल कृष्ण हे त्यांचं दैवत झालं. ज्या वेळेला अर्जुनाला भगवान गीता सांगतायत, 115 वर्षाचं वय असलं पाहिजे त्यावेळेला कृष्णाचं. गीता सांगताना कृष्ण म्हणतात, हे अर्जुना, ज्याप्रमाणे गोपी माझ्यावर अनुरक्त झाल्या, प्रेम रूपाने माझ्याकडे आल्या, ते मी आजही विसरू शकत नाही. तो भक्त अर्जुना, मी कांत ऐसा पढिये. हे अर्जुना, मी कांत आहे, मी पती आहे, मी प्रियकर आहे आणि माझा भक्त हा प्रेयसी आहे. अशा पद्धतीने जी भक्ती केली त्यालाच आपण रतिभक्ती असं म्हणतो. ही रतीच पुढे विरती रूपामध्ये प्रगट झाली, परिवर्तित झाली, आणि यालाच आपण मधुरा भक्ती असं म्हणतो, माधुर्य भक्ती. या गोपिकांची माधुर्य भक्ती आहे. ह्या गोपिका कोण आहेत याचं वर्णन आपल्याला आलेलं आहे. ह्या गोपिका सामान्य नव्हेत. हरविजयामध्ये श्रीधरांनी लिहिलं, श्रीधर कवींनी हरविजयामध्ये, की या गोपिका कोण आहेत. ह्या गोपिका काही श्रुती रूप आहेत, काही श्रुती आहेत, काही ऋषी रूप आहेत, काही संकीर्ण रूप आहेत, काही अन्य रूप आहेत, काही अनन्यपूर्व आहेत, काही कामरूप आहेत आणि काही नित्यसिद्ध आहेत, काही साधन सिद्ध आहेत आणि काही ठिकाणी आर्ता आहेत. याप्रमाणे इतक्या वेगवेगळ्या गोपींचे प्रकार आहेत.
म्हणजे ऋषी रूपा, त्याचप्रमाणे अमृत रूपा, श्रुती रूपा, संकीर्ण रूपा, अन्यपूर्वा, अनन्यपूर्वा, अशा अनेक प्रकारे ह्या गोपिका कोण होत्या? ते म्हणतात ह्या गोपिका म्हणजे मागच्या जन्मामध्ये राम अवतारामध्ये ज्या वेळेला श्रीरामचंद्र ह्या नगरीमध्ये प्रवेशले, मिथिला नगरीमध्ये, त्यावेळेला अनेक स्त्रिया रामावरती अनुरक्त झाल्या आणि रामाने जेव्हा धनुष्य मोडलं त्यावेळेला अनेक स्त्रिया तिथं होत्या आणि सगळ्यांना वाटलं आपण रामाबरोबर विवाह करावा. तेव्हा रामाने त्यांना सांगितलं की या जन्मामध्ये मी एक पत्नीव्रत धारण केलेलं आहे, त्यामुळे मी विवाह करू शकत नाही. पुढच्या जन्मामध्ये मी तुमच्याबरोबर विवाह करीन, असं आश्वासन रामचंद्रांनी दिले. म्हणून ते म्हणतात की मिथिला नगरीमधल्या स्त्रियांना रामाचा मोह पडला. त्यावेळेला त्यांनी वर्णन केलेलं आहे, द्वापरांते करिष्यामी, द्वापार युगामध्ये मी तुमच्या इच्छा पूर्ण करील. भवतीनां मनोरथम श्रद्धया परया भक्त्या म्हणजे गोप्यो भविष्यति. तुम्ही गोपी व्हाल आणि मी कृष्ण होईल, तेव्हा मी तुमच्या इच्छा पूर्ण करीन. म्हणून गोप्यस्तु श्रुतयो ज्ञेया, ऋषीच्या गोपकन्यका, ह्या सगळ्या गोपीकन्या श्रुतिरूप होत्या, काही ऋषीरूप होत्या. देवकन्याश्च राजेंद्र न मनुष्या कदाचन, ह्या सामान्य माणसं नव्हत्या, सामान्य मनुष्य रूपाने त्या आलेल्या नव्हत्या. देवकन्याश्च राजेंद्र न मनुष्या कदाचन. त्याप्रमाणे दंडकारण्यामध्ये असताना ऋषींना सुद्धा रामाच्या रूपाचा मोह पडला. त्यावेळेला त्यांच्यामध्ये स्त्रीभाव जागृत झाला आणि भगवंतांनी त्यांना सांगितलं की पुढच्या जन्मामध्ये मी कृष्णावतारात तुमचा स्वीकार करील. ज्या वेळेला उग्रतपा ही सुनंदा झाली, सत्यतपा ही सुभद्रा झाली, हरिधामा ही रंगवेणी झाली, तिने क्लीम नावाचा जप केला. ब्रह्मविद्या ही चित्रगंधा होती. याचं वर्णन आपल्याला या भागवतामध्ये केलेलं दिसतं. विशेषतः हनुमान प्रसादांनी त्याचं वर्णन असं केलेलं आहे की ही जी सुनंदा नावाची गोपी होती ती उग्रतपा नावाचे ऋषी होते, अग्निहोत्री होते आणि त्यांच्या तपश्चर्येवर श्रीरामचंद्र खुश झाले आणि त्यांनी 15 मंत्राचा जप केला आणि यावेळेला भगवंताचं श्रीकृष्णाचं ध्यान केलं. कृष्णाने सांगितलं की 100 कल्पानंतर ते किती तपश्चर्या करत होते, ते 100 कल्प लोटले. त्यानंतर सुनंदा नावाची गोपिका ती झाली. म्हणजे ऋषी ह्या गोपिका झालेल्या आहेत. उग्रतपा नावाचे ऋषी, सुनंदा नावाची गोपिका झाली. त्यानंतर सत्यतपा नावाचे ऋषी होते, त्यांनी शिळे पानं खाल्ले किंवा वाळलेले पानं खाल्ले आणि 10 मंत्राचा जप केला. यावेळेला श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं कृष्णाचं ध्यान केल्यामुळे 10 कल्पाच्या नंतर मी तुमच्या इच्छा पूर्ण करील आणि सुभद्रा नावाची गोपी ती झाली. त्यानंतर हरिधामा नावाचे एक ऋषी होते, त्यांनी निराहार राहून क्लीम नावाचं कामबीज जपलं आणि त्यामुळे विंशाक्षरी मंत्राचा जप केला. तेव्हा माधवी मंडपामध्ये कोमल कोमल अशा प्रकारच्या पानांच्या वरती भगवान युगल रूप याचं ध्यान त्यांनी केलं. तुम्ही जे ध्यान कराल ते रूप तुम्हाला प्राप्त होतं. त्यांनी युगल रूपाचं ध्यान केलं आणि म्हणून 3 कल्पाच्या नंतर सारंग नावाच्या गोपाच्या घरी ही रंगवेणी नावाची गोपिका जन्माला आली आणि आज भगवंताची ती गोपिका झाली. जाबाली नावाचे जे ब्रह्मज्ञानी ऋषी होते, सत्यकामा जाबाला, ते एके दिवशी वनामध्ये फिरत होते आणि त्यांनी पाहिलं ही कोण तपश्चर्या करते. त्यांनी विचारलं फार तेजस्वी आहे, ही कोण तपश्चर्या करते. तिला विचारलं का ग तू कोण आहेस, तपश्चर्या करते. तिने सांगितलं मी ब्रह्मविद्या आहे. ब्रह्मविद्या एवढी, ब्रह्मविद्या असून तपश्चर्या. ती म्हणे हो, मला गोपाल कृष्णाचा सहवास मिळावा म्हणून मी तपश्चर्या करते. ज्याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी वर्णन केले की एका दोहाच्या जवळ ही तपश्चर्या करत होती. ही चित्रगंधा नावाची गोपी झाली. ज्या पद्धतीने अनेक गोपिका ह्या मोठ्या अधिकारी होत्या, त्या काही सामान्य स्त्रिया नव्हत्या, एवढं आपल्याला कळलं पाहिजे. आणि या दृष्टीने आपण या गोपिकांचं वर्णन पाहत असताना जे गोपिकांची नावं आहेत, राधा, चंद्रावली, विशाखा, ललिता, श्यामा, पद्मा, शैब्या, भद्रिका, तारा, विचित्रा, गोपाली, धनिष्ठा, पालिका, मंगला, लीला, कृष्णा, विशारदा, तारावली, चकोराक्षी,
शंकरी, कुंकुमा, खंजनाक्षी, मनोरमा अशा गोपिकांचे नाव आहेत. आणि राधा असे अनेक यूथ होते. यूथ म्हणजे ग्रुप, आज ज्याला आपण समूह म्हणतो. असे अनेक समूह होते. त्या समूहात 8 समूह आहेत. या 8 समूहाची प्रमुख राधा आहे. म्हणून राधेचं वर्णन सगळ्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसतं. अशा पद्धतीने राधा ही 8 युथाची प्रमुख आहे. एकेका युथामध्ये अनेक गोपिका. युथ म्हणजे समूह. एकेका समूहामध्ये अनेक गोपिका असतात. ज्याप्रमाणे या गोपिकांनी एके दिवशी विचार केला की आपल्याला कृष्णपती व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी मनामध्ये इच्छा धारण केली आणि प्रत्यक्ष हेमंत महिन्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये कात्यायनी व्रत करायला सुरुवात केली. दररोज सकाळी उठायचं, स्नान करायचं, यमुनेवरती जायचं आणि कात्यायनी देवीची प्रार्थना करायची. आणि काय म्हणायचं? कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुतं देवी पतिम्मे करुते नमः. हे कात्यायनी देवी, तू महायोगीश्वर आहेस, योगीश्वरी आहेस. तेव्हा नंद याचा पुत्र जो गोपालकृष्ण आहे तो माझा पती व्हावा. अशा अनेक ज्या बालिका आहेत, मुग्ध बालिका आहेत, त्यांनी हात जोडून देवीला प्रार्थना करायला सुरुवात केली. असं खूप दिवस झालं. कृष्णाचं लक्ष होतं, अरे ह्या सकाळी उठून ह्या मुली जातात कुठे, करतात काय पाहावं. एके दिवशी बारीक नजर ठेवली. ह्या गोपिका दररोज सकाळी जायच्या, स्नान करायचं, वस्त्र काढून ठेवायचं, स्नान करायचं. कृष्णाने एके दिवशी युक्ती केली. ह्या गोपिका गेल्याबरोबर कृष्ण त्यांच्या मागोमाग गेले आणि त्यांचे वस्त्र गुंडाळून आपल्या झाडावरती, कदंबाच्या झाडावर चढून बसले. त्या गोपिकांनी स्नान केलं. पाहिल्याबरोबर अरे आपापली वस्त्रच नाहीत. तासाम वासाम शुपादाय, अरे कुठेच माझी आपली वस्त्र. पाहिलं तर गोपाल कृष्ण वरती बसलेले आणि हसू लागले. हे कृष्णा, आमचे वस्त्र घेतले का? दे आमचे वस्त्र आम्हाला परत. कृष्ण म्हणाला, तुमचे वस्त्र? अहो तुम्ही इथे ठेवले का? नाही म्हणे, कृष्णा हे योग्य नाही बरं का, तू असं वागू नकोस. कृष्ण हसू लागले. हसद्भे प्रसन बालही. काय गोपिकांनो, तुम्ही वस्त्र काढून स्नान करता, हे काही बरोबर नाही. सत्यम ब्रह्मांडीनो, मी तुम्हाला खरं सांगतो, जर तुम्हाला तुमच्या व्रताचं खरं फळ मिळायचं असेल तर नग्न स्नान देवाला चालत नाही, देवीला चालत नाही, तुम्हाला पाप झालं. असं म्हणल्यानंतर सगळ्या गोपिका म्हणू लागल्या, कृष्ण असं करू नको, मी तुमच्या वडिलाला सांगीन, नंदांना सांगीन. कृष्ण म्हणाले, अगं जा, नंदाच्या पुढे जा. नंद माझा बाप आहे ना, त्या बापाच्या पुढे जा. मी बापाचा बाप आहे, ब्रह्मदेवाचा बाप आहे मी, मदनाचा बाप आहे मी तुम्हाला काय ऐकतो. शेवटी त्यांचाही नाईलाज झाला. म्हणे नाही कृष्णा, ते जाऊ दे आता, पण आमचे वस्त्र आम्हाला परत दे. दृष्ट्वा तपे व्रज पशून, आम्ही थरथर कापू लागलो. थंडीचा दिवस आहेत, गार पाणी आहे आणि गळ्यापर्यंत आम्ही पाण्यामध्ये आहोत. आमचे वस्त्र दे. आणि तुला हे योग्य वाटतं का रे? तू धर्म आम्हाला सांगतोस की नग्न स्नान केलं तर देव पाप देतो. तू आम्हाला धर्म सांगतो, हा धर्म आहे का तुझा? तुझा धर्म हा याप्रमाणे स्त्रियांचे वस्त्र नेणं आणि स्त्रियांना नग्न पाहणं हा तुझा धर्म आहे का? नाही. मग स्त्रियांना जर नग्न पाहू नये असा धर्म असेल तर आमचे वस्त्र दे, अशी त्याला युक्तिवाद केला. कृष्ण म्हणतात, हे पहा, तुम्हाला मी वस्त्र देतो, पण तुम्हाला इथे येऊन घ्यावं लागेल. नाही म्हणे कृष्णा, हे बरोबर नाही. कृष्ण म्हणाले, हे पहा, तुम्ही इथे येऊन वस्त्र घ्या. सगळ्या म्हणाल्या, कृष्णा अरे तू आमचा दैवत आहेस, मग मी तुमचं दैवत आहे ना, तुम्ही मला दैवत मानता ना, माझ्या तुम्ही दासी आहेत ना, मग माझे शब्द ऐका ना, माझी आज्ञा मान्य करा. तुम्ही माझे दासी आहेत तर माझी आज्ञा मान्य करा. असं म्हणून हास्य विनोद केला आणि शेवटी कृष्णाला त्यांची दया आली. थरथर कापत होत्या थंडीमध्ये, गारवा होता, सकाळची वेळ होती आणि कृष्णाने सांगितलं, बघ काही हरकत नाही, तिथून तुम्ही 2 हात जोडा आणि क्षमा मागा देवीला की आम्ही जे व्रत करतो आहोत त्याचं फळ आम्हाला मिळावं, आमचं जो गुन्हा आमचा झाला त्यातून आमची मुक्ती कर. म्हणून 2 हात जोड, आपल्या डोक्यावर ठेवा, 2 हात जोडून कपाळावर 2 हात जोडून तुम्ही नमस्कार करा, मला पावला. याप्रमाणे श्रीकृष्णाने सगळ्यांना नमस्कार करायला लावला
आणि मग मात्र श्रीकृष्णाने त्यांचे वस्त्र देऊन टाकले. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने ही लीला केली. एवं ब्रुवती गोविंदे, याप्रमाणे भगवंतांनी आकंठ मग्न असलेल्या, थंडीने थरथर थरथर कापणाऱ्या स्त्रियांच्यावरती कृपा केली, त्यांचे वस्त्र दिले. त्यानंतर पुढे ते म्हणतात वासांसिभ्य, आणि मग तरी सुद्धा वस्त्र घातले त्या स्त्रियांनी तरी उभ्याच राहिल्या. कृष्ण म्हणाले जा ना आता घरी. आणि मग चोरून बघू लागल्या. कृष्ण म्हणाले ओळखलं, तुमच्या मनामध्ये काय इच्छा आहे ती मी ओळखली. तेव्हा ज्या वेळेला शरद ऋतू येईल त्यावेळेला मी तुमची इच्छा पूर्ण करीन. याप्रमाणे शरद ऋतूच्या रात्री, अर्थात या आज ज्याला आपण कोजागिरी पौर्णिमा म्हणतो, त्या कोजागिरी पौर्णिमेला तुमची इच्छा मी पूर्ण करीन म्हणून सांगितलं. शुकाचार्य म्हणतात इत्यादी भगवता लब्ध कामा कुमारिका, ज्याप्रमाणे ह्या सगळ्या कुमारिका नंतर श्रीकृष्णाने तुमची इच्छा पूर्ण करील असं म्हटल्यानंतर निघून गेल्या. इकडे ते म्हणतात इति प्रवाल स्तबक, सगळीकडे सुंदर अशा प्रकारचे मनोहर फुलं उत्पन्न झालेले होते, फळं उत्पन्न झालेले होते. तृणांकुर भगवंताच्या स्पर्शाने सगळ्यांना आनंद होत होता. आणि अशा पद्धतीच्या या सगळ्या वनामध्ये इथे गोपाऊचो राम राम महावीर कृष्ण दुष्टे वर्ण येशा वै बाधते क्षुण्णस्तंचांकन तुमरहत. याप्रमाणे एकदा घटना अशी घडली की ते म्हणतात तत्र गत्वोदनम, श्रीकृष्ण बलराम आणि सगळे गोप गडबडीने वनामध्ये आले. आणि गडबडीने वनात आले आणि त्यांच्या दशम्याच विसरल्या. अरे भूक लागली, खेळून 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 दमले, भूक लागली, म्हणे अरे आपल्या दशम्या विसरल्या. आत्ता आपल्याला आठवण झाली की आपल्या दशम्या विसरल्या म्हणून. मग आता काय करावं. कृष्ण म्हणाले हे पहा, इथं जवळच एक यज्ञ चाललेला आहे आणि या यज्ञामध्ये अर्थात आपोआपच धान्य शिजवलेलं असेल, अन्न चांगलं शिजवलेलं असेल. तुम्ही जा, दीक्षाया पशुसंस्थाया हा सौत्रामणी नावाचा यज्ञ चाललेला आहे. सौत्रामण्या सौत्तमा, हा सौत्रामणी यज्ञ चाललाय, बाजूलाच आवाज येतोय, ऐकू जा. त्यांना म्हणावं कृष्ण रामाच्या दशम्या विसरल्या, आमच्या सगळ्यांच्याच दशम्या विसरल्या, आम्हाला अन्न द्या, जा तुम्ही. गोपाळ गेले, कृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे सगळे गोपाळ गेले. दीक्षाया पशुसंस्थाया, त्या ठिकाणी दीक्षित लोक बसलेले होते, ब्राह्मण लोक, सगळ्यांनी मोठमोठ्याने शेंडे असलेले ब्राह्मण, अंगावरती उपरणे घेतलेले, आणि तिथे यज्ञ चाललेला होता. त्यांचे मंत्र चाललेले होते. अग्नये स्वाहा अग्नय इदन्न मम, सूर्याय स्वाहा सूर्याय इदन्न मम. याप्रमाणे त्या देवांना, त्याप्रमाणे अग्नीला, सगळ्यांना हवन चाललेलं होतं. स्वाहाकार चाललेला, स्वधाकार चाललेला, वषटकार चाललेला. त्यांचा आवाज मोठमोठ्यांनी ब्राह्मणांचा ऐकलेला. आणि हे दारामध्ये उभे राहिले मुलं. पाहिले एक ब्राह्मणाने, काय रे पोरांनो कुणीकडे आले. ते म्हणले आम्हाला भुका लागल्या आणि कृष्णरामाच्या शिदोऱ्या विसरल्यात, आम्हाला अन्न द्या. काय म्हणले तुम्ही इथं आलात, सवळ्या वळत तुम्हाला कळतं का नाही. गोपाळांचे पोरं आपले कळत नाही, वळत नाही, सवळ कळत नाही. अहो इथे यज्ञ याग चाललाय, जोपर्यंत नैवेद्य वैश्वदेव होत नाही तोपर्यंत तुम्हाला मिळेल का म्हणले. ब्राह्मणाचे जेवण होऊ द्या, नैवेद्य वैश्वदेव होऊ द्या, जा तिकडं. त्याने हकल. हे बिचारे पुन्हा परत देश काल द्रव्यम, अहो तुम्हाला काही आहे का नाही, सवळं ववळं कळतं का नाही. हे स्तोक कृष्णाला म्हणले कृष्णा काही उपयोग नाही झाला. कृष्ण म्हणले का हात हलवीत परत आलात. हो म्हणले अहो आम्ही म्हणलं त्यांना गोपाल कृष्णाचे रामाचे हे दशम्या विसरल्यात, आम्हाला अन्न द्या. तेव्हा ते आमच्यावर चिडले, रागावले आणि डबेच्या डबे तूप त्या अग्नीमध्ये ओतत होते, पण आपल्याला एक कण दिला नाही. असं म्हणलं तर कृष्ण म्हणले तुम्ही कुठून गेले. अहो म्हणले आम्ही समोरून गेलो. चुकलं म्हणले तुम्ही, समोरून नाही जायचं, मग मागून जा म्हणले. मागून कुठून, मागून जा तुम्ही. बलराम दादा म्हणाले तुम्ही मागच्या बाजूने जा, तिथे सगळ्या बायका यज्ञपत्नी सगळ्या त्या ठिकाणी नैवेद्य वगैरे वाढत असतील, त्यांना तुम्ही विनंती करा. माणसांच्या पेक्षा स्त्रियांच्या मध्ये अधिक माया आहे, प्रेम असतं, जा. याप्रमाणे हे गेले आणि कृष्ण रामा उपागम्य क्षुधार्थ एवदम भ्रमण. गेल्यानंतर सगळे गोपाळ उभे राहिले, बायका होत्या. त्यांनी विचारलं
आहे गोपाळाहो कुणीकडे आला तो तुम्ही पोरानो. बोलण्याची पद्धत पहा. पोरानो कुणीकडे आलात बाळांनो असं म्हटल्यानंतर ते म्हणे अहो कृष्ण रामा उपागम्य. गोपाल कृष्ण आणि बलराम दादा या वनामध्येच आहेत आणि त्यांना भूक लागली. त्यांना त्यांच्या दशम्या विसरल्यामुळं आम्हाला सगळ्यांनाच भुका लागल्यात आणि आमच्याजवळ आता दशम्या नाहीत. गोपा उचुहू. आणि मग मात्र सगळ्या बायका विचार करू लागल्या कृष्ण आणि राम उपाशी, त्यांना भूक लागली. एक जण म्हणली मग काय करायचं. अहो काय करायचं, हे अन्न काय करायचं म्हणजे अजून नैवेद्य व्हायचा आहे, वैष्णोदेव व्हायचा आहे, सगळे आपले पतिराज आपल्यावर रागवतील. रागू द्या म्हणले, बघू काय म्हणतील ते बघू. हे सगळे नैवेद्य वाढलेले होते, सगळे ताट घेतले आणि भरा 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 बायका निघाल्या. एक निघाली, दोन निघाली, तीन निघाली. सगळ्या ताटावर झाकणं टाकली की निघाल्या. ताटावर झाकणं टाकली, पंचपक्वान्नाचं भोजन घेऊन निघाल्या. आणि मग छबू निघाली, छबूबाई निघाली, बकूबाई निघाली, सीताबाई निघाली, सगळे निघाले. भरा 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 डोक्यावर पदर घेऊन ज्या निघाल्या. कृष्णाच्या ज्या ठिकाणी कृष्णराम बसले होते त्या झाडाखाली आल्या आणि अजून एक निघाली. थोडी तिला उशीर झाला आणि तिने ताट घेतलं, निघाली. एवढ्यात तिचा नवरा खाली आला. हे ग कुणीकडे निघाली ग म्हणली. ती म्हणली अहो सगळ्या माझ्या मैत्रिणी कृष्णरामाकडे गेल्यात, त्यांना भूक लागली म्हणून अन्न घेऊन. सगळ्या मैत्रिणी गेल्यात म्हणून काय झालं, त्या मैत्रिणींचं मला माहित नाही. मी तुझा नवरा आहे, तू नवऱ्याची बायकोस, माझ्या आज्ञेत आहेस, मी सांगतो जायचं नाही. जायचं नाही म्हणल्याबरोबर तिला इतकं वाईट वाटलं, काय करावं. आणि एकदम ती तिथेच जागेवर बसली, समाधी लावला तिने आणि तिथं देह टाकला आणि तिथून आत्म्याच्या रूपाने, सूक्ष्म रूपाने ती भगवंताकडे जाऊन पोहोचली. सगळ्याच्या आधी सगळ्याजण म्हणल्या तू तर तुला तर उशीर लागणार होता ना म्हणे, तू आमच्या नंतर निघालीस ना, आधी कशी आलीस. आणि अशीच घटना आपल्याला दिसते. अगदी परवा मागच्या 400-500-700 वर्षापूर्वी घडलेली आहे. संत नामदेव महाराजांची एक त्यांच्या चुलत्याची मुलगी, ही अर्थात ही देखील अत्यंत भक्त होती. तिचं नाव नागी. ही नागी भक्त होती पण पुतणी होती. नामदेवा महाराजांची पुतणी होती. विठ्ठलाचा नाद होता तिला खूप. पांडुरंगाच्या मंदिरातून हलतच नव्हती. तिचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर घर असं मिळालं की घरामध्ये देव नाही, धर्म नाही, कर्म नाही, सगळं सोडून दिलं. देवाचं नाव घ्यायचं नाही, धर्मकर्म करायचं नाही, एकादशा करायचं नाही, देवाच्या दर्शनाला जायचं नाही, अशा प्रकारचे बंधन. आणि एके दिवशी तिला वाटलं की आपण दर्शनाला जावं पांडुरंगाच्या. आणि ती म्हणली आज एकादशी, मला आज तरी जाऊ द्या. तिची सासू म्हणली काही नाही जायचं. आणि तिला एका कोंडवाड्यामध्ये बांधून टाकलं. घरामध्ये एका खोलीत तिला बंदिस्त करून टाकलं. तिथेच तिने समाधी लावला आणि ती सूक्ष्म देहाने पांडुरंगाच्या मंदिरात आली. आल्याबरोबर रामजी, तिच्या वडिलांचं नाव. रामजींनी पाहिलं. हा म्हणले मुलगी कशी काय आली, बरं एकटीच आलेली दिसायली. सासू नाहीत, सासरे नाहीत, नवरा नाही, दीर नाही, कोणीच नाही, आणि एकटी मुलगी आली. नामदेव महाराज म्हणाले काका ही तुमची मुलगी आता भगवंताची झालेली आहे. ती सूक्ष्म रूपाने आली आहे. तिचा देह तुमचा राहिला नाही, महाभौतिक देह नाहीये आणि ती भगवंताशी समर्पित झाली. असं वर्णन आजच्या नागी यांच्या अभंग नुकतेच सापडले. गेल्या 25 वर्षापूर्वी नागीचे अभंग सापडले सोपान महाराजांच्या मंदिरामध्ये. सोपान देव या ठिकाणी, ज्या ठिकाणी त्यांचं समाधी स्थळ आहे त्या ठिकाणी सासवडला तिथं सापडले. असो, सांगायचं तात्पर्य असं की ही घटना घडू शकते म्हणून सूक्ष्म देहाने ती आली आणि सगळ्या स्त्रियांनी मग भगवंताला भरवायला सुरुवात केली. सगळ्या स्त्रियांनी भगवंताला एक एक घास भरवायला सुरुवात केली. कृष्णाने सगळ्यांचं जेवण घेतलं आणि चतुर्विधम बहुगुण, अन्न चतुर्विध म्हणजे सगळ्या यज्ञपत्नी भगवंताची भक्ती करू लागल्या. हात जोडले त्यांनी. सगळ्यांनी साष्टांग नमस्कार केला. स्वागतम वो महाभागा. भगवान म्हणतात स्वागत असो तुमचं, या या. खूप आनंद वाटला तुम्ही आलात आणि आमची भूक या ठिकाणी शमवली. सगळ्या गोपाळांना आनंद वाटला. प्राणबुद्धी मप स्वात्म दारापत धना दया. अहो तुम्ही सगळं सोडून आलात. तुम्हाला तुमच्या पतिराजांची भीती वाटली नाही, ते काय म्हणतील याची तुम्ही कधी काळजी केली नाही.
सगळं घर दार प्रपंच पती पुत्र सगळं सोडून तुम्ही आलात, खरोखर तुम्ही धन्य आहात. भगवान म्हणतात पत यो नाभ्यसू येर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि सर्वांना भरवलं तेव्हा न प्रीत ये नुरागाद्य, तुमचं खरोखर प्रेम अलौकिक आहे. आणि तुमच्यामुळं आता कलियुगामध्ये स्त्रियांच्या मध्येच भक्ती राहील, स्त्रियांच्या मध्ये प्रेम राहील, भगवंताचं प्रेम स्त्रियांना अधिक राहील. हृदोपगुह्य विजहो देहकम कर्मानुबंधनम, याप्रमाणे भगवंतांनी सर्वांना आशीर्वाद दिला. आणि आता ह्या सगळ्या निघाल्या. ते म्हणले अहो आता घरी गेल्या की आपल्याला आपल्या पतिराजांचे बोलणे खावे लागतील. घाबरत घाबरत घरी आल्या. आपले पती काय म्हणतील त्यांची दृष्टी चुकून हळूच आतमध्ये शिरल्या. पण यांची वृत्ती पालटली होती. देवाची कृती आहे ती, देवाची करणी आहे. भगवान हा प्रसन्न झाला म्हणजे सगळ्या वृत्ती पालटतात. यांची सगळी वृत्ती बदलली आणि सगळे प्रत्येकीचे पती म्हणू लागले अहो खरोखर तुम्ही धन्य आहात. दृष्ट्वा श्रीणाम भगवती कृष्णे भक्ती अलौकिकी, वा वा, तुमची खरोखर अलौकिक भक्ती आहे. तुमच्या भक्तीनं भगवान प्रसन्न झाला. आम्ही मूर्ख आहोत, आम्ही वेद शिकलोत, आम्ही गुरुच्या घरी राहिलोत, आम्ही एवढा अभ्यास केला, पण आमचा सगळा अभ्यास पाण्यामध्ये गेला. का? धिक्कुल धिक्क्रिया दाक्ष्यम, आमच्या कुलाचा धिक्कार असो, आमच्या दीक्षितपणाचा धिक्कार असो, आम्ही यज्ञयाग करतोय, नुसत्याच हवन करतोय, पण प्रत्यक्ष भगवान या ठिकाणी भुकेलेला असताना आम्ही अग्नीमध्ये तूप टाकतोय, ते उलटा प्रकार झाला. त्यापेक्षा भगवंताला आम्ही भरवलं असतं तर खरोखर आम्ही मुक्त झालो असतो. नूनम भगवतो माया योगी नामपी मोहिनी, काय आमच्यावर मोहिनी पडली देवाची आम्हाला कळत नाही. परंतु तुम्ही शिकला नाही, सवरला नाहीत, तुम्ही ज्ञान ग्रहण केलं नाही, तुम्ही गुरुच्या घरी राहिला नाहीत, परंतु तुमच्यामध्ये ज्ञान आलं, तुमच्यामध्ये खरोखर भक्ती आली, तुमच्यामध्ये भगवंताची भक्ती कसं करावी याचं ज्ञान आलं. नासाम द्विजाती संस्कार, अहो तुमचं मुंज नाही झाली, तुमच्यावर कोणते संस्कार नाही झाली. न निवासो गुराबपी, तुम्ही गुरुच्या घरी राहिला नाहीत, तुम्ही तप केलं नाही, तुम्ही मीमांसा शास्त्र शिकलं नाही, पण अथापि उत्तम श्लोक आहे, पण भगवंताची कृपा तुम्ही संपादन केली. खरोखर आमच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात. भक्ती दृढांचास्माकम संस्कारादि मतामपी, तुम्ही खरोखर भगवंताची कृपा संपादन केली आणि म्हणून आम्ही आमचा धिक्कार असो म्हणून स्वतःचा धिक्कार करू लागले. अहो न स्मारयामास गोपवाक्ये सतांगती अन्यथा पूर्ण कामस्य कैवल्याद्या शिवजयाम्पते, हे त्याप्रमाणे आपल्या स्वतःला धिक्कारित केलं. आणि मात्र भगवंताच्या दर्शनाला का गेले नाहीत? त्यांनी सांगितलं कंसाच्या भीतीमुळे. कंसाच्या भीतीमुळे भगवंताच्या दर्शनाला गेले नाहीत. कारण गेले असते तर कंस म्हणले असते तुम्ही कोणाच्या दर्शनाला गेले, तिथे कोण आहे, म्हणून आपल्यालाच फाशी दिलं असतं. म्हणून ते म्हणतात की यज्ञपत्नीवर भगवंतांनी कृपा केली, पण केवळ कंसाच्या भीतीमुळं हे पुन्हा दर्शनाला गेले नाहीत. असो, याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात भगवान मी तत्रैव बलदेवन संहिता अपशान्य बसून गोपानी इंद्रयाग करतो द्यमान. एकदा काय झालं, एकदा अशी घटना घडली की या नंदानी सगळी सभा बोलावली. सगळे मोठमोठी वृद्ध अशा प्रकारचे गोप त्या ठिकाणी बसलेले होते आणि नंदाने प्रस्ताव ठेवला की आपण इंद्राचा याग करूया. इंद्राचा याग केला म्हणजे पाऊस पडेल, सर्वत्र आनंद होईल आणि इंद्राचा याग आपण केला पाहिजे म्हणून विचार केला. आणि सगळ्यांनी होकार म्हणून मान हलवली. हो म्हणजे ठीक आहे आपण करू, इंद्राचा याग करू. काय करायचे सांगा, पैसे गोळा करायचे ते करू, धन्य धान्य त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे उपायजन हे सगळे घेऊन येऊ. अपशान्य वसन गोपान इंद्र याग कृतोद्यमान, इंद्राचा याग करू म्हणून ठरवलं. तेवढ्यात भगवान गोपाल कृष्ण 7 वर्षाचं वय होतं. कृष्ण म्हणाले हे पहा मला थोडंसं काही बोलायचंय, बोलू का? लोकांना वाटलं 7 वर्षाचं पोरग हे काय बोलू लागले, बरं बोलू द्या म्हणे. आणि कृष्ण उभे राहिले आणि कृष्ण म्हणतात कथ्यता मे पिता कोयम, माझे वडील नंद यांनी इंद्रयागाचा प्रस्ताव मांडला, परंतु माझं मत असं आहे की इंद्रयाग का करायचा? किम फलम कसेचोद्देश केरम असाध्यते मखा, काय उद्देश आहे तुमचा? इंद्राचा याग करण्याचा उद्देश काय, कशामुळे करावा?
आणि यातून काय फळ मिळणार आहे? ते म्हणे अहो इंद्र पाऊस पडतो. इंद्र पाऊस पाडत नाही. कृष्णाने बरोबर वैज्ञानिक या ठिकाणी सगळी क्रिया मांडली. कृष्ण म्हणतात अहो इंद्राच्या हातात काय आहे? पाऊस इंद्र पाडत नाही. मग काय होतं? तर उष्णता निर्माण होते. उष्णतेतून मेघ निर्माण होतात आणि मेघातून पाऊस पडतो. समुद्राच्या पाण्याची उष्णता वाफ होते. वाफ आकाशात जाते आणि त्यांनी पर्जन्यो भगवान इंद्रो मेघास्तस्वत मूर्तया. तेव्हा इंद्राच्या हातात काही नाही. तुम्हाला जर खरोखर पूजा अर्चा करायची झाली तर आपल्या गोवर्धनाची करा. कारण गोवर्धनामुळे आपले गुरं, आपले वासरं, आपल्या गायी ह्या समृद्ध होतात. त्यांच्यामध्ये सगळ्या प्रकारची शक्ती येते. दूध त्या गायी या गोवर्धनाच्या त्या ठिकाणच्या गवतांमुळे देतात. त्या ठिकाणचं गवत चरतात आणि त्यातून आपल्याला त्या ठिकाणी दूध, दही, तूप हे सगळं मिळतं. त्याप्रमाणे आपलं सगळं गोधन त्याच्यावर तर जगतं. आणि म्हणून तच्छे श्रेणोपजीवंती त्रिवर्गफल हे तवे पुंसाम पुरुष कारण पर्जन्य फलभावना. आणि प्रत्येकाने आपापलं कर्म करावं. आपण कोण आहेत सांगा? कृष्णानेच प्रश्न विचारला. आपण कोण आहोत? आपण राजे आहोत का? तुम्ही म्हणले नाही आपण राजे नाही. आपण कोण आहेत? आपण गोपाल आहे. मग आपण गोपाल आहेत तर आपण गोवर्धनाचीच पूजा केली पाहिजे. स्वे कर्मण्यभिरता हे जे गीतेत सांगितलंय तेच तत्व कृष्णाने या ठिकाणी सांगितलंय की आपण द्रव्य सध्या यजंती पृथ्वीर्नरा. हा प्रत्येक जणांनी आपापल्या वर्णाप्रमाणे काम केलं पाहिजे. आपण वनगोचर या ठिकाणी वनामध्ये राहणारे आहोत, गिरीकंदरामध्ये राहणारे आहोत, आपण शेती करणारे आहोत. मग आपण आपल्या शेतीसाठी उपयुक्त हा डोंगर आहे तेव्हा डोंगराची पूजा आपण करू. आणि मग सगळे म्हणाले अरे हो हे खरंच आहे. त्रिवर्ग फल हे तवे पुंसाम पुरुष कारण पर्जन्य फलभावना. कामा लोभात वयात देशात वनवापनी शोभनम. शुकाचार्य म्हणतात याप्रमाणे भगवंतानी तत्वज्ञान सांगितलं. गीतेमधलं जे तत्वज्ञान आहे ते आज सांगितलंय 7व्या वर्षात आणि नंतर अर्जुनाला सांगितलंय 115व्या वर्षी तेच तत्वज्ञान. कर्मणा जायते जंतु कर्मणैव विलीयते सुखम दुःखम भयम क्षेमम कर्मणैव अभिपद्यते. माणूस कर्माने जन्माला येतो. कर्मानेच माणूस जन्माला येतो. कर्मणा जायते जंतु. जो कोणी माणूस आहे, माणूस असो, त्याचप्रमाणे किडा असो, मुंगी असो, कीटक असो, पक्षी असो, पशु असो, आपल्या कर्माने जन्माला येतो. कर्मणैव विलीयते. कर्मातच राहतो आणि कर्मातच नष्ट होतो. त्यामुळं सुखम दुःखम भयम क्षेमम. माणसाला जे सुख प्राप्त होतं, जे दुःख प्राप्त होतं ते सगळं आपल्या कर्माने प्राप्त होतं. कर्म हा माणसाचा जसा असेल त्यानुसार त्याला ते जे काही सुख दुःख आहेत, फल आहेत ते प्राप्त होतात. त्यामुळं जर ईश्वर असेलच असा शब्द वापरलाय. अस्तिदेत ईश्वर कश्चित. अहो देव काय? देव समजा आहे, काय करेल देव? देव काय करतो? अस्तिदेत ईश्वर कश्चित फल उपन्य कर्मणाम. कर्म तर आपलंच आहे. फक्त देवाच्या हातात काय, कोणत्या वेळेला कोणतं फळ द्यायचं एवढं देवाच्या हातात आहे. कर्माचं फळ तर आम्हाला मिळणारच आहे. कोणत्याही कर्माचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. फक्त हे फळ कधी द्यायचं एवढा अधिकार देवाचा आहे. म्हणून अस्तिदेतीश्वर कश्चित फल रूपेण कर्मणाम कर्तारंभ तेसोपी नह्याद्य करतो प्रभुर्हि सहा. याप्रमाणे श्रीकृष्णाने तत्वज्ञान सांगितलं आणि मग मात्र इंद्र काही करू शकणार नाही. आपण सगळ्यांनी या गोवर्धनाची पूजा करावी. तस्मात् संपूजयेत कर्म स्वभावस्य स्वकर्मकृत अंजसायेन वर्तेत तदैवास्य हि दैवतम. चला सगळ्यांनी आपल्या आपल्या घरी अन्न शिजवा, पंचपक्वान्न तयार करा. त्याप्रमाणे सगळ्या प्रकारचे गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य सगळं आणा आणि डोंगरापाशी या, गोवर्धनापाशी या असं म्हणून ब्राह्मणाला बोलवा मंत्र म्हणायला. वर्तेत ब्राह्मणा विप्रान. याप्रमाणे सगळे ब्राह्मण आले. प्रत्येकाने ब्राह्मणांनी मंत्र म्हणावेत. क्षत्रियांनी पराक्रम करावा, वैश्यांनी व्यापार करावा आणि शूद्रांनी सेवा करावी. हा तर धर्म आहे. म्हणून वैश्यस्तु वार्तया जीवे क्षुद्रस्तु द्विज सेवया कृषी वाणिज्य गोरक्षा कुशीरंतून दुर्मुच्यते. कृषी वाणिज्य गोरक्षा आपल्याला गीतेमध्ये हेच दिसतं. कृषी वाणिज्य आणि गोरक्षा यावर
या भगवंतानी भर दिलेला आहे. 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. कृषी म्हणजे शेती, वाणिज्य म्हणजे व्यापार आणि गोरक्षा. आपण गोरक्षक आहोत, गायीचं रक्षण करणारे आहोत. त्यामुळं आपण आपल्या पद्धतीने गोवर्धनाची पूजा करू. रजसा चोदिता मेघा, अहो उष्णतेने मेघ निर्माण होतात, रजा प्रवृत्तीमुळे मेघ निर्माण होतात आणि त्याने पाऊस पडतो. त्यामुळं महेंद्र किंकरी शेती. अहो महेंद्र काय करणार आहे, महेंद्राच्या हातात काही नाहीये. असं म्हणल्याबरोबर सगळे म्हणले हो हो हो, कृष्णाचं बरोबर आहे. अहो एवढं छोटंसं बालक 7 वर्षाचं पण योग्य बोलते, कोणाला काही प्रश्न पडले नाहीत, सगळे म्हणले हो. आणि मग कृष्णाने सांगितलं चला पच्चंता विविधा पाका, चला तयार करा, आपल्या आपल्या घरी शिजवा सगळं अन्न. सगळ्या गोकुळामध्ये अन्न शिजलं, मोठमोठ्या लोकांनी मोठमोठ्या भांड्यामध्ये अन्न शिजवला. त्याप्रमाणे पायसा दया, खीर तयार केली. त्यानंतर अपूप म्हणजे अनारसे तयार केले. सैनाबापू शुष्कल्य सर्व दोह्यश्च गृह्यताम, लोणी तूप त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारचे पंचपक्वान्न आणले आणि म्हणले चला गोवर्धनाकडे, गोवर्धना बसायचं, तुम्हाला जेवायला मिळेल, बसा. याप्रमाणे दक्षिणा प्रदक्षिणा सगळं तयार केलं आणि मग मात्र नैवेद्य दाखवा म्हणले. आता नैवेद्य दाखवायला डोळे झाका. सगळ्यांनी डोळे झाकले. त्या डोंगराकडे पाहिले, म्हणले त्या डोंगर खाणार आहे काय आता, असं म्हणल्याबरोबर कृष्णाने दुसरं रूप धारण केलं आणि डोंगरावर जाऊन बसले. त्याप्रमाणे सगळ्या प्रकारचे पंचपक्वान्नाचं अनामसोडी नुक्तानी चरुदेत्वलन कृता गोप्यश्च कृष्ण वीर्याणी गायन्ते सद्विषाः. याप्रमाणे भगवंतानी आपलं रूप धारण केलं दुसरं आणि त्या गोवर्धनावर जाऊन बसले आणि तिथून सगळ्यांनी डोळे उघडल्याबरोबर सांगितलं, लोक हो, तुम्ही जी माझी पूजा केली त्याने मी प्रसन्न झालो, मला आनंद वाटला आणि तुम्ही मला धूप दीप त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारचं नैवेद्य अर्पण केला, पंचपक्वान्न अर्पण केलं, बली अर्पण केला, तांबूल अर्पण केला. त्यामुळं मला आनंद वाटला. मी हे सगळं भक्षण केलेलंच आहे, कारण मला एवढं सगळं काही नको, पण तुम्हाला यातला भाग मिळाला पाहिजे, शेष नैवेद्य मिळाला पाहिजे, म्हणून मी थोडंसं ग्रहण करतो, बाकी सगळं तुम्ही जेवण करा आणि आनंद या ठिकाणी करा. हंत्यस्मना. आणि श्रीकृष्ण दुसरं रूप घेऊन तिथे बोलू लागले. लोक म्हणले पहा ना, अहो गोवर्धन बोलू लागलाय, गोवर्धन बोलू लागला. गोवर्धन प्रसन्न झाला. हे सगळ्या लोकांना वाटलं वा वा वा, गोपाल कृष्णाने सांगितलं ते बरोबर आहे. इकडे इंद्राला कळालं माझा याग होणार होता, पण गोपाल कृष्णाने त्याच्यामध्ये व्यत्यय आणला आणि माझा याग होऊ दिला नाही. इंद्रस्तदात्मन पूजा विज्ञाय विहतान नृप गोपेभ्य कृष्णनाथेभ्यो. आणि मग मात्र कृष्णावर चिडला, गोपाळांवर चिडला. म्हणले काय नाही, आता माझा काय पराक्रम आहे तो दाखवतो म्हणले कृष्णाला. आणि म्हणून त्यांनी सांवर्तक मेघ आला. सांवर्तक म्हणजे नुसता प्रलय नाही, महाप्रलय. प्रलयाचे 4 प्रकार आहेत, त्यापैकी सांवर्तक हा शेवटचा प्रलय. सांवर्तक मेघाला बोलावलं, चला रे चला. जसा परवा पाऊस पडला त्याही पेक्षा जोरात सगळ्या मेघांना बोलावलं. गच्च आभाळ भरलं, अंधार सगळीकडे झाला, आकाशात मेघ दाटले आणि जे मुसळधारा पाऊस सुरू झाला, त्या आधी वारा सुटला प्रचंड सोसाट्याचा, त्या वाऱ्याने झोपड्या उडाल्या आणि पाऊस जे सुरू झाला त्या पावसाने सगळे थरथर थरथर कापू लागले. पाणीच पाणी पाहता पाहता अहो श्रीमद महात्म्यम. आणि मग सगळीकडं गुडघ्या इतकालं, कमरे इतकालं पाणी सगळ्या गावामध्ये धोधो धोधो वाहू लागलं. त्या पावसाच्या मारेने सगळे गोप गोपी त्याचप्रमाणे वृद्ध लहान बालक थरथर थरथर कापू लागले. थंडी काय थोडी सुटली, प्रचंड वारा आणि थंडीन पाऊस. गायी वासरं थरथर थरथर कापू लागले आणि वाहायची, आता हे वाहून जातील की काय असं वाटू लागलं. सगळे म्हणाले कृष्णा 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 आम्हाला वाचवा. आणि गोपाल कृष्णाच्या नावाने सर्वांनी केवळ आरडा सुरू केला. शुकाचार्य म्हणतात, कृष्ण म्हणाले पा तुम्ही घाबरू नका. स्थूणा सुला वर्षधारा मुंचशा, मोठमोठ्याला मुसळ्या एवढ्याला धारा पडू लागल्या. जलौघे प्लाव्यमाना भू, त्या पाण्यामध्ये आता आपण वाहून जाऊ की काय. झोपड्या तर वाहून गेल्या, पण जनावर आपण सगळे वाहून जाऊ असं वाटलं. तेवढ्यात श्रीकृष्णाने सांगितलं थांबा, घाबरू नका, चला आता मी सांगतो आपल्याला गोवर्धन आपलं रक्षण करील. निघाले सगळे गोवर्धन पर्वताकडं. शिरम सुतांश कायेन
आणि सगळे बेपमाना थरथर थरथर कापू लागले थंडी सुटल्यामुळं. बेपमाना भगवत पाद मुलाम पायू कृष्ण कृष्ण महाभाग कन्नाथम गोकुलम प्रभो. कृष्णा आम्हाला वाचवा, आमचं रक्षण करा, तुम्ही भक्तवत्सल आहात. याप्रमाणे प्रार्थना केली. कृष्णाने सगळ्यांना त्या आपल्या गोवर्धन पर्वताच्या तिथे नेल्याबरोबर गोवर्धन पर्वत एका करांगुलीवर उचलला. अपत्य उल्बणम वर्ष आणि एका करांगुलीवर सगळा गोवर्धन पर्वत धारण केला. इत्युत्वेकैन हस्तेन कृत्वा गोवर्धनाचलम. एका हातावर एका करंगुळीवर ददार लीलया कृष्ण. सहज धारण केला म्हणजे लीलया. आणि कसा छत्राक मिव बालकाहा. छत्राक मिव बालकाहा. जसा एखादा लहान मुलगा छत्री धारण करतो त्याप्रमाणे छत्रीसारखा हा गोवर्धन पर्वत उचलला. आणि सगळ्यांना म्हणजे आतमध्ये या. गोवर्धन पर्वताचा जो खड्डा होता त्याच्यात सगळे आले. गोप आले, गोपी आल्या, लहान मुलं आले, वृद्ध आले, बायका आल्या, गायी आले, त्याचप्रमाणे वासरं आले, सगळे त्याच्यामध्ये जमा झाले. आणि बाहेर धोधो धोधो पाऊस पडतोच आहे. वात वर्ष भये नालम. काय पाऊस पडला, 7 दिवस पाऊस पडला. आणि श्रीकृष्णाने या सगळ्यांचं रक्षण त्यामध्ये केलं. आणि गोपाळांना म्हणले, गोपाळांनो आपल्या आपल्या काठ्या लावा म्हणले, नाही तर खाली पडल पर्वत. माझ्या हाताला कळ आली. सगळ्या गोपाळांनी काठ्या लावल्या. तर गोपाळांच्या काठ्यावर थोडाच पर्वत राहत असतो. पण कृष्णाने सगळ्यांचं साह्य, प्रत्येक मोठ्या कामाला सगळ्यांचं साह्य घ्यावं लागतं. याप्रमाणे कृष्ण योगानुभावम. आणि मग इंद्र म्हटले, आपण आता बघावं, आपण एवढा पाऊस पडला, काय गोकुळाची अवस्था झाली बघावी. असं म्हणून इंद्र स्वतः ऐरावतावर बसून बघायला आला. तर तोपर्यंत पाऊस थांबलेला होता. कृष्णाने गोवर्धन पर्वत खाली ठेवला आणि सगळेजण पुन्हा गोकुळात आपल्या वृंदावनामध्ये आले. वृंदावनात आल्याबरोबर सगळेजण खेळू लागले. कृष्ण गोपाळाबरोबर खेळतायत, गायी उड्या मारतायत, वासरं शेपट्या वर करून पळू लागलेले, आपले कामं चाललेत गोपिकांचे. कोणी दधिमंथन करतंय, कोणी आपले झाडूझूड करतंय. अरे गोकुळातले लोक तर जसे तसेच म्हणले. अरे शकटो ढोपकरणम. सगळ्यांचे शकट, सगळ्यांचे गाडे जागच्या जागी होते, उपकरण जागच्या जागी होते, वाहून गेले नाहीत. एकही जनावर वाहिलं नाही, एकही वासरू वाहून गेलं नाही, एकही माणसाच्या घरामधले भांड वाहून गेलं नाही. ते म्हणले अरे भगवान पित. आणि मग मात्र इंद्र थक्क झाला. म्हणले हे काय. आकाशातून पुष्पवर्षाव झाला. शंख दुंदुभी वाजू लागल्या. शंख दुंदुभीवर नेतू देव प्रणोदिता. आकाशामध्ये देव जमले. देवाने भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. गंधर्व आले, विद्याधर आले, भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. आणि मग इंद्राला आपली चूक कळाली. इंद्र म्हणाले अरे आता आपण चूक केली, आता कृष्णाचं दर्शन आपण घेतलं पाहिजे. का तर कृष्णाला क्षमा मागितली पाहिजे. आणि मग श्रीकृष्णाला क्षमा मागण्यासाठी इंद्र खाली आले. आपल्या ऐरावतावर बसून खाली आले. भगवान गोपालकृष्ण खेळत होते आणि त्याच वेळेला इंद्र खाली आले. आल्याबरोबर इंद्रानी श्रीकृष्णाला सगळ्यांच्या समोर नमस्कार केला. ते म्हणतात कथर महस्यो जन्मन ग्राम्य सप्ताहायनो बाल करेण दिलया. एक 7 वर्षाचं बालक, पण 7 दिवस हा गोवर्धन पर्वत त्यांनी धारण केला. गजराडी व एखाद्या हत्तीप्रमाणे मोठा असलेला हा पर्वत भगवंताने धारण केला. ही काही सोपी गोष्ट नाही. माझं चुकलं, मला क्षमा करा. म्हणून इंद्राने क्षमा मागितली. आणि इंद्र म्हणतात, त्या ठिकाणी नंद म्हणतात अहो पहा ना, प्रत्यक्ष इंद्र या ठिकाणी आले. इंद्र नमस्कार करतायत. सगळ्या गावातले लोक जमा झाले आणि म्हणले अहो ज्याचा आपण यज्ञ करणार होतो तोच या ठिकाणी आला आणि तो कृष्णाचा पाया पडू लागला. देवे वर्षती यज्ञ विप्लव ऋषा. आणि ज्या इंद्र आता हात जोडून नमस्कार करतोय. इंद्र म्हणतात हे देवा, मला तुमची क्षमा मागू द्या. तुमच्या पायाशी मला लोळण घेऊ द्या. त्यांनी एवढे मोठा मुकुट होता, त्याचा कितीतरी कोटी असणाऱ्या किमतीचा तो मुकुट श्रीकृष्णाच्या पायावर लोळवला. पपस्पर्श पादयो. ते म्हणतात पायाला
हात लावला, दर्शन घेतलं. किरीटे नारकवर्चसा, आपल्या किरीटासह त्यांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि इंद्र हात जोडून नमस्कार करतोय. विशुद्ध सत्वम तव धाम शांतम. देवा, तुम्ही शांत रूप आहात, मी तुमचं रूप जाणलं नाही. मायामयोयम, आम्ही माईक या गोष्टीने फसलो आणि आमच्या या माईकपणामुळं किंवा तुमच्या मायेमुळं आम्ही फसलो. आम्हाला शिक्षा करा. तथापि दंडम भगवान बिभर्ती. देवा, तुमचं धर्म गुह्य मला कळलं नाही. पिता गुरुत्वम जगतामधीशो, तुम्ही सगळ्या जगाचे पिता आहात, स्वामी आहात आणि या ठिकाणी माया रूपाने तुम्ही या ठिकाणी खेळता. केवळ लीला म्हणून हे गोकुळामध्ये तुम्ही अवतीर्ण झालात. सत्वम मम ऐश्वर्य. देवा, मी जे ऐश्वर्य भोगतो ते केवळ तुमच्या कृपेमुळे. परंतु क्षंतु प्रभोर हसी मूढ, मला क्षमा करा. आम्ही मूढपणाने वागलो. आतापासून इथून अशा प्रकारचं कधी आमच्याकडून चूक होणार नाही. वासुदेवाय कृष्णाय सात्वतांपतये नमः. या ठिकाणी इंद्रानी त्यांना पदवी दिलेली आहे. नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महात्मने वासुदेवाय कृष्णाय सात्वतांपतये नमः. तुम्ही वासुदेव आहात. या ठिकाणी गोविंद ही पदवी त्यांनी त्यांना अर्पण केली आणि आकाशामधून आकाशगंगेला आणलं आणि प्रत्यक्ष या कामधेनूला आणलं. आकाशगंगेतून पाणी आणलं आणि कामधेनूनी भगवंतावरती धार धरली आणि कामधेनूने सुद्धा भगवंताची स्तुती केलेली आहे. याप्रमाणे कामधेनूच्या द्वारे भगवंतावर अभिषेक केला आणि मग मात्र भगवंतानी मेघ गंभीरया, हसत नाही, गंभीरपणाने सांगितलं, हे पहा, तुम्ही जे केलं ते केलं. मया ते कार्य मघवन, माझ्या कार्यामध्ये अडचण आणायची नाही. जर तुम्ही माझ्या कामात अडचण आणली तर मी तुम्हाला तुमच्या पदातून भ्रष्ट करून टाकीन, निलंबित करून टाकीन तुमच्या पदातून. मदनुस्मृते नित्यम मत्त सेंद्रिय श्रेया भृशम, तुमच्या श्रेया, तुमच्या ऐश्वर्य संपत्ती यांच्यापासून भ्रष्ट करून टाकील. काय समजले तुम्ही? मामैश्वर्य श्रीमदांधो दंडपाणीन पश्यती तद्भ्रंशयामि संपद्यो यस्येच्छामनुग्रहम. तुम्ही माझ्या अनुग्रहाने तुमच्या पदावर आहात. जर माझा कोप झाला तर तुमचं पद शिल्लक राहणार नाही. असं म्हणल्यानंतर त्याने सांगितलं, महाराज चुकलं माझं, क्षमा करा. सगळे जण पाहत होते, अरे कृष्णाने इंद्राला एवढी तंबी दिली आणि मग सुरभीच्या द्वारे श्रीकृष्णाला अभिषेक केला. सुरभी हात जोडून नमस्कार करते. कृष्ण कृष्ण महायोगीन विश्वात्मन विश्वसंभव भवता लोकनाथेन सनाथा वयमच्युत. हे देवा, तुम्ही सगळ्या जगाचे नाथ आहात आणि तुम्ही नाथ आहात म्हणून आम्ही सनाथ आहोत. आम्ही सनाथ का आहोत? तर तुम्ही आमचे नाथ आहात म्हणून सनाथाना वयम, तुम्ही आम्हाला सनाथ केलंय आणि म्हणून हे देवा, आम्हाला या ठिकाणी भवाय भव गोविप्र देवायंच साधवा. याप्रमाणे त्या सुरभीनी भगवंताची स्तुती केली आणि एवं कृष्ण मुपामंत्र्य सुरभी पयसात मनाहा. त्यांनी या ठिकाणी जलैर आकाशगंगायाम, आकाशगंगेतलं पाणी आणलं, त्याचप्रमाणे दूध आणलं आणि भगवंतावरती अभिषेक केला. आणि यावेळेला गोविंद ही पदवी दिली. गो म्हणजे गाई, गो म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे सूर्य, गो म्हणजे पृथ्वी, गो म्हणजे पृथ्वी सुद्धा. याचं रक्षण करणारे भगवान आहेत. बिंद म्हणजे रक्षण करणारे. याप्रमाणे तुम्ही सगळ्या जगाचं पालन करणारे आहात म्हणून तुम्हाला इति गोकुलपतिम गोविंदमभिषिच्य सहा अनुज्ञातोय यौ शक्रो मृतो देवाधिभिर्देवम. आणि इंद्र आपापल्या स्थानाला निघून गेला. हे सगळ्यांनी पाहिलं आणि सगळेजण थक्क झाले. म्हणले, वा रे वा, श्रीकृष्णाचा काय पराक्रम आहे. एके दिवशी एकादशी होती म्हणून आता स्नान करायचं आणि एकादशी आदल्या दिवशी आता द्वादशी सोडायची. एकादश्याम निराहार समभ्यर्थ जनार्दनम स्नातुम नंद स्तुकालिंद्या द्वादश्याम जलमहाविशत. आज एकादशी झाली, आता एकादशी झाल्यानंतर द्वादशी सोडायची म्हणून स्नान करून यावं आणि द्वादशी सोडावी. म्हणून बायकोला सांगितलं, यशोदेला, पानं मांडा, मी स्नान करून येतो. इकडे पानं मांडले, स्नान करायला गेले नंद, तर पाण्यानी म्हणजे जलानी वरुण देवतेने त्यांना खाली ओढून नेलं. अरे अजून नंद का आले नाहीत म्हणून श्रीकृष्ण वाट पाहत होते. म्हणजे मी जाऊन बघतो. कृष्ण गेले
आणि त्यांनी ओळखलं की अरे वरुणाने आपल्या नंदाला खाली ओढून नेले असं म्हणल्याबरोबर ते म्हणतात नंद वरुणाने नंदाला घेऊन गेले हे कळल्याबरोबर तम गृहीत्वा नयो भगवान गोपाल कृष्ण खाली गेल्याबरोबर तिथे सगळे वरुणाचे लोक होते, वरुणाचे जे सैनिक होते त्यांनी पाहिलं, कृष्णाला पाहिल्याबरोबर वरुण समोर आला आणि वरुणाने श्रीकृष्णाला बसायला आसन दिलं, नमस्कार केला आणि भगवान तदुपस्थित्य पितरम वरुणोरुतम आपल्या वरुणाला म्हणले का हो माझ्या वडिलांना आणलं? हो म्हणले महाराज तुमचं दर्शन व्हावं ना, आम्ही पाण्याच्या आतमध्ये राहणार आहे, तुमचं दर्शन बाहेरच्या लोकांना होते पण आम्हाला कुठं झालं, म्हणून तुमचं दर्शन व्हावं म्हणून आम्ही तुमच्या वडिलांना आणलं. प्राप्तम वीक्ष ऋषी केशम लोकपालस्य पर्याया, याप्रमाणे या लोकपालाने भगवंताची स्तुती केली, त्यांना आसनावर बसवलं, त्यांना सुंदर अशा प्रकारचे उपहार अर्पण केले, नमस्तुभ्यम भगवते त्यांची स्तुती केली आणि मग भगवंताला हार तुरे सगळे अर्पण करून नवीन वस्त्र अर्पण केलं आणि मग भगवंताला सांगितलं हे तुमचे वडील तुम्ही घेऊन जा. ज्याप्रमाप्यनुग्रहम कृष्ण कर्तुम हरसी हे शत्रुक, याप्रमाणे श्रीकृष्ण आणि नंद बाहेर आले. आल्याबरोबर नंदाने सगळ्यांना सांगितलं हो आम्ही मला वरुणाने खाली नेलं होतं पाण्यामध्ये, त्या वरुणाने भगवंताची स्तुती केली, भगवंताला आपल्या या कृष्णाला महत्व दिलं, कृष्णाला त्या उंच व्यासपीठावर बसवलं, त्याला अर्घ पाद्य विष्ट यांनी पूजा करून वस्त्र वगैरे अर्पण केले, हा देव आहे असं म्हणल्याबरोबर सगळे म्हणले गोकुळातले तुम्ही देव आहेत ना? ते म्हणले मी नाही बाबा देव, नाही ते आम्हाला माहित नाही, तुम्ही जर देव आहेत तर आम्हाला तुमचं वैकुंठ दाखवा. सगळ्या गोकुळातले लोक आले, म्हणले नाही आम्हाला वैकुंठ दाखवा, तुम्ही जर देव आहेत तर आम्हाला तेवढं तुमचं स्थान दाखवा. असं म्हणल्याबरोबर श्रीकृष्णाने डोळे झाका आणि डोळे झाकल्याबरोबर सगळ्यांना वैकुंठात नेलं. वैकुंठामध्ये काय दिसलं त्यांना तर लक्ष्मी पादसंहान करते, महाविष्णू हे शयन करतायत, त्या शेष नागावरती भगवान झोपलेले, त्यातून कमल उत्पन्न झालंय, ते ब्रह्मदेव त्या ठिकाणी बसलेत आणि बाजूला सगळे नारद तुंबरू त्याप्रमाणे मोठमोठे ऋषी गण सनक सनंदनादी सगळे उभे स्तुती करतायत भगवंताची. हे पाहिल्याबरोबर त्यांचं वैभव, त्यांचा मोठेपणा, त्यांचं कौतुक सगळं चाललेलं पाहिलं आणि एकदम सांगितलं आता डोळे उघडा. डोळे उघडल्यावर काय गोपाल कृष्ण आहे, तुम्ही येत मी येत, मग कुठे गेलो होतो म्हणजे वैकुंठ दाखवलं. याप्रमाणे भगवंतानी वैकुंठ दाखवलं. असो याप्रमाणे आता यानंतर भगवंत गोपिकांच्या सोबत जी रास क्रीडा करतील, रासलीला करतील, तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः पुंडलीकवरते हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.